आसाम राज्यात मुस्लिम अल्पसंख्याकांच्या घरांवर सुरू असलेल्या पाडकामाच्या निषेधार्थ मुंबईत सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया SDPIच्या वतीने हे आंदोलन आझाद मैदानात करण्यात आले। आंदोलकांचा आरोप आहे की आसाममधील मुसलमानांना बांगलादेशी ठरवून भाजप सरकार द्वेषपूर्ण राजकारण करत आहे। SDPIने मुस्लिम समाजावरील अन्यायाविरोधात आवाज उठवला आहे। या आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या अल्पसंख्याक धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी। काही महिन्यांपासून आसाममध्ये जी विदारक परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच अनुषंगाने आज मुंबईमध्ये एक आंदोलन घेण्यात आलेलं आहे। SDPI या संघटनेमार्फत त्याचा विरोध करण्यात आलेला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्ही केंद्र सरकारच्या जे प्रशासन आहे त्यांना आवाज देत आहोत, आम्ही अपील करत आहोत की आसाममध्ये जी परिस्थिती आहे त्याला कोण जबाबदार याचा प्रश्न सुद्धा त्यांनी विचारलेला आहे आणि हे प्रकरण वाढू नये असंही त्यांचं म्हणणं आहे। त्या ठिकाणी जे मुस्लिम बांधव आहेत किंवा ज्या ठिकाणी राहणारे त्या ठिकाणचे जे रहिवासी आहेत त्यांच्या घरांचं नुकसान केलं जात आहे हे सरासर चुकीचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे। काय सांगाल, काय प्रकरण आहे नेमकं आणि आसाममध्ये जे होतंय ते तुम्ही महाराष्ट्रात मुंबईमध्ये विरोध का करताय? मी अब्दुल करीम शेख, सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचा मुंबई सरचिटणीस। आज मुंबई जिल्हा समितीच्या वतीने SDPIच्या वतीने इथं आंदोलन ठेवण्यात आलेलं होतं आणि या आंदोलनाचा उद्देश हे आहे की आसाममध्ये तुम्ही बघत आहेत की एक वर्षापासून तिकडचे जे आसामी लोक आहेत अल्पसंख्याक समाज म्हणून मुस्लिम लोकांना टार्गेट करून त्यांचे घरं असंविधानिक पद्धतीने तोडले जात आहेत। तब्बल तिथं 10,000 लोक बेघर झालेले आहेत। हा हेमंत बिस्वा हा BJPचा CM असून तिथं सातत्याने एक वर्षापासून जेव्हापासून तो मुख्यमंत्री झाला आहे तेव्हापासून तो मुस्लिम विरोधी इस्लामोफोबिया असे वक्तव्य करत आहात आणि केंद्र सरकार त्याच्यावर आळा घालत नाही आहे, त्याला सस्पेंड करत नाही आहे, त्याला शिक्षा देत नाही आहे। मग शिक्षा देणार कोण? पोलीस प्रशासनावर दबाव ठेवून तो लोकांचे घरं तोडत आहेत असंविधानिक पद्धतीने। फक्त मुस्लिम समाजाला टार्गेट करत आहेत, त्यांना बोलत आहे की हा जे मुस्लिम समाज आहे इथं हा बांगलादेशी आहे म्हणून। आमचं म्हणणं आहे की एकही आसामचा मुस्लिम बांगलादेशी नाही आणि भारतात पण एकही बांगलादेशी नाही आहेत आणि हा स्वतः CM हा बांगलादेशी आहे हेमंत बिस्वा शर्मा। आणि एक इस्लामोफोबिया RSS ची जी विचारधारा आहे ते विचारधारात लिप्त असून हा एक CM आहे, तर त्या पद्धतीने तो मुस्लिम समाजावर अत्याचार करत आहे। यापूर्वी जर आपण UP बिहारच्या ठिकाणी बघितलं की जे मुस्लिमांची दुकानं होते त्या ठिकाणी त्यांचे बोर्ड बदलण्यासाठी त्यांची दुकानं सुद्धा उद्ध्वस्त करण्यात आली, काही ठिकाणी तर घरांचं नुकसान सुद्धा करण्यात आलं। तर यासाठी कोण जबाबदार? जसं आसाममध्ये नुकसान केलं जातं, UP मध्ये सुद्धा केलं गेलं, तर कसं पाहता याकडे? दोन मुद्दे आहेत। आता आम्ही ज्या मुद्द्याला घेऊन आम्ही इथं आंदोलन करत आहोत तो वेगळा मुद्दा आहे आणि हे जो मुद्दा आहे तुम्ही जे बोलतायत हे RSS माइंडसेट मुद्दा आहे। BJPचा एक सुरुवातीपासून जेव्हापासून देश आझाद झाला इंडिपेंडन्स पासून 1947 पासून त्या आधीपासून ते हिंदुत्व विचारधारा जे आहे ते मुस्लिम विरोधी आहे। का की भारतात एक मुस्लिम म्हणजे सेकंड लार्जेस्ट रिलिजन आहे, त्याला टार्गेट करून त्या मागं बुद्धिस्ट समाजाला, ख्रिश्चन समाजाला, आता तुम्ही बघू शकतोय मणिपूरमध्ये 1 वर्षापासून दंगे चालत आहेत आणि त्यांच्यावर अत्याचार होत आहेत। तिथं अजून हे BJPचे जे CM आहेत PM आहेत ते अजून गेले नाही आहेत। ते एक हिंदुत्व जे पॉलिटिक्स आहे हिंदुत्व पॉलिटिक्सनी देशाला नुकसान आहे। तुम्ही काय सांगाल या ठिकाणी जे आंदोलन करण्यात येत आहे की आसाममध्ये जे प्रकरण चालू आहे तर महाराष्ट्रामध्ये आवाज जाणार का आसामच्या CM पर्यंत किंवा प्रशासनापर्यंत? काय वाटतं? देखिए, आसाम भी एक हिंदुस्तान का हिस्सा है, एक हिंदुस्तान का पार्ट है, एक हिंदुस्तान का स्टेट है। और ऐसा आप देखेंगे तो सिर्फ आसाम नहीं, आज पूरे हिंदुस्तान में जो BJP सरकार जो जुल्म कर रही है एक समाज को लेके, एक मुस्लिम कम्युनिटी को टारगेट करा जा रहा है, कभी दाढ़ी के नाम पे, कभी टोपी के नाम पे, कभी गाय के गोश्त के नाम पे, कभी दूसरे उस पे नाम पे, कभी मस्जिद के नाम पे, मदरसे के नाम पे। तो ये जुल्म को उनको बंद करना पड़ेगा क्योंकि हर एक नागरिकता को यहाँ पे हक है रोटी कपड़ा मकान। ये एक बेसिक जो नीड्स है ये सबको चाहिए रहती है। वो पार्लियामेंट में रोटी कपड़ा मकान के सिलसिले में डिस्कशन होना चाहिए, उसको कैसा आगे लोगों तक पहुंचाना चाहिए उसके बारे में बात होना चाहिए। लेकिन पार्लियामेंट में आप देखेंगे जब से ये BJP सरकार आई है ये सिर्फ डेमोलिशन और एक कम्युनिटी को टारगेट करने के अलावा कुछ भी बात नहीं हो रही। कभी आप वक्फ के कानून को ले लो, इससे पहले 3 तलाक के कानून को ले लो,
बाकी और भी दूसरे जो एक इनके काले कानून है, यूसीसी है, सीएनआरसी से पहले जो ला रहे थे, तो ऐसा कंटिन्यू ये लोग टारगेट किए जा रहे हैं। इनको अब नरेंद्र मोदी जी जो यहाँ के पीएम है इंडिया के, पहली बात तो इनको शर्म आना चाहिए और इनको फौरन रिजाइन देना चाहिए। आज तक ये 10 साल में, या वो गुजरात में जब सीएम भी थे, वो टाइम पे भी इनके डेवलपमेंट का आप अगर हिस्सा देखेंगे, रिकॉर्ड निकालेंगे तो जीरो है इनका। अगर आप रिकॉर्ड निकालेंगे तो हिंसा, झगड़ा, फसाद, लोगों में कैसा नफरत फैलाना, वो रिकॉर्ड ज़्यादा मिलेगा। एक प्रधानमंत्री जो अपनी खुद की फैमिली को आज तक नहीं संभाल पाया, तो ये अवाम को सोचना चाहिए कि वो देश को कैसा संभालेगा। को नहीं संभाल पाए अपनी खुद की, तो वो देश को क्या संभालेंगे। उनको फौरन रिजाइन देना चाहिए। और इनके साथ जो इनके मित्र अमित शाह, उनका अगर आप रिकॉर्ड देखेंगे, वो एक तड़ीपार आदमी थे। अगर आप पार्लियामेंट में पढ़े लिखों की जगह पे जब अनपढ़ गवार लोग आके बैठेंगे, तो जाहिर सी बात है देश तरक्की करने की जगह देश नीचे की डाउनफॉल आएगा। आज या ठिकाणी तुम्ही आंदोलन करताय, तर शासनाला तुम्ही काय अपील करताय? कोणत्या तुमच्या प्रमुख मागण्या आहेत जे शासनाला तुम्ही देणार आहात? देखिए, शासन और जो भी जो लीडर्स है, वो जो यहाँ पे पोस्ट पे बैठे हैं, हम उनसे ये अपील करते हैं कि आप जो पोस्ट पे आए हो, वो आप संविधान के थ्रू पहुँचे हो, आप इलेक्शन के थ्रू वहाँ पहुँचे हो। पब्लिक ने आपको चुन के वहाँ भेजी है, आप खुद वहाँ से नहीं पहुँचे। पब्लिक ने आपको चुन के इसके लिए भेजी कि आप आपके स्टेट के, आप हिंदुस्तान के बारे में सोचो, उसको आगे बढ़ाओ। आप बल्कि नफरत की राजनीति, जो हिंदू मुसलमान की राजनीति है, उसको बंद किया जाए। हिंदू मुसलमान में करीबी लाने का कुछ काम किया जाए। जो गंगा जमुना हमारी तहजीब जो पहले से बनी हुई थी, उसको बरकरार रखा जाए। लेकिन ये देखेंगे, ये फासिस्ट ताकत के लोग जो है ना, ये फासिस्ट ताकत के लोग कभी प्यार मोहब्बत की बातें नहीं करते। इनको, इनका जो मनुवादी है ना, मनुवाद के थ्रू जो इनको चलना है, ब्राह्मणवाद, वो ब्राह्मणवाद वो लाके लगाना चाहते हैं। मैं आवाम से, पूरे हिंदुस्तान की सिटीजनशिप से, पूरे हिंदुस्तान की पब्लिक से, चाहे वो हिंदू हो, मुस्लिम हो, दलित हो, सिख हो, ईसाई हो, आदिवासी हो, जैन हो, बुद्धिस्ट हो, पारसी हो, मैं सबसे ये अपील करूंगा, जागो। अगर आज आप लोग नहीं जागे तो आने वाले वक्त में आपका नंबर है। ये मैं आपको लिख के देता हूँ, क्योंकि ये हिंदुस्तान जो है, ये प्यार मोहब्बत से चला हुआ है। ये इसकी परंपरा है। ये देश को आज़ाद करने वाले हर एक का खून शामिल है यहाँ पे, किसी के बाप का हिंदुस्तान नहीं है। अभी भी जागो। अगर नहीं जागे, मुसलमान के बाद हिंदू का भी नंबर है, दलित का भी नंबर है, ईसाई का भी नंबर है, सिख का भी नंबर है, आदिवासी का भी नंबर है। लेकिन आप देखेंगे कहीं ना कहीं मुसलमान के साथ क्रिश्चियन भी सेफ नहीं है, उनके चर्चों पे भी भगवा झंडा लगाया जा रहा है। सिख समाज भी सेफ नहीं है, उनको गाड़ी से रोंगा जा रहा है। दलित समाज, अगर कोई किसी को घोड़े के ऊपर शौक होता है कि मैं अपनी बारात को घोड़े के ऊपर बैठ के लेके जाऊं, तो उसको गोली मार दिया जाता है। अगर वो मंदिर में पानी पी लेता है तो उसको अछूत समझ के मार दिया जाता है। तो ये जो बीजेपी सरकार जो हिंदुस्तान में आके 10 साल में नफरती जो हवा चला दी है, इसको रोकना होगा। और आने वाले कॉरपोरेशन इलेक्शन में, आने वाले एमएलए इलेक्शन में, या आने वाले एमपी इलेक्शन में, ये वोट जो बहुत कीमती और बहुत मायने रखने वाली चीज़ है, क्योंकि आपका वोट आपके 5 साल फ्यूचर को सेलेक्ट करता है। अगर भी आंखें नहीं खुली और सही पार्टी को, सही लोगों को आपने वोट्स नहीं दिए, आने वाले 5 साल फिर हमको रोना है, ये हमको समझना है। थैंक यू। तर आपण या ठिकाणी पाहिलं की एसडीपीआयचा म्हणणं आहे की जी फॅसिस्टवादाची जी विचारसरणी आहे ती आसाममध्ये असेल किंवा संपूर्ण भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी कोणत्याही समाजाचा व्यक्ती असो, नागरिकत्व जो भारतीय आहे त्याच्यावरती अन्याय होता कामा नये। कारण संविधानाने त्यांना ते राहण्याचा, जगण्याचा व अभिव्यक्ती करण्याचा एक अधिकार दिलेला आहे। असा विचार जो मोडून काढत असेल तर ते चुकीचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे। एसडीपीआय ही संघटना आहे मुंबईमध्ये, त्यांचं जे आसाममध्ये जे नागरिक आहेत त्यांच्यावरती अन्याय अत्याचार चाललेत त्याच्या विरोधात हे आंदोलन होतं। मी विनोद कांबळे, व्हिडिओ जर्नलिस्ट किशोर गायकवाडसह न्यूज मराठी 24/7 मुंबई। कांदिवली परिसरातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांमध्ये भेसळयुक्त पनीर वापरण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। सध्या या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे। व्हिडिओमध्ये संबंधित हॉटेलमध्ये पनीरची गुणवत्ता संशयास्पद असल्याचे स्पष्ट दिसत असून त्याचा रंग, गंध आणि रचना ही निकृष्ट दर्जाची असल्याचे स्पष्ट होत आहे। काही ग्राहकांनी या संदर्भात तक्रार दाखल केली असून त्यानंतर हा प्रकार उजेडात आला आहे। सध्या संबंधित हॉटेल मालकाविरुद्ध कोणती कारवाई होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे। पोलीस आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अन्न निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले असून पनीरचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत। या प्रकारामुळे खाद्य सुरक्षा आणि ग्राहकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। अन्न आणि औषध प्रशासनाकडूनही
प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली असून दोषी आढळल्यास कडक कारवाई केली जाईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणी हॉटेलचा परवाना रद्द करण्याची मागणी केली आहे. ग्राहकांनी सावध राहावे आणि अशा ठिकाणी अन्नपदार्थ खरेदी करताना सतर्कता बाळगावी असा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे. आणि या बातमीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी मृणाली भागवत यांनी. शेवटी हे पनीरचे पैसे कमी केलेत म्हणजे याला माहिती आहे याच्यामध्ये मिलावट आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाबरोबरच अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली. आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी मृणाली भागवत यांनी. जो 7 लाख करोड़ का इंपोर्ट होता है और भारत केवल 4 से 5 हज़ार करोड़ का ही एक्सपोर्ट करता है अभी, तो मानते हैं सर कि जो अभी जीरो फ्री ड्यूटी होने के बाद जेम्स एंड ज्वेलरी जैसा सेक्टर है, टेक्सटाइल जैसा सेक्टर है, फिर फिशरी जैसे सेक्टर में अपार संभावनाएं होगी, नई नौकरी आएगी और जो आपने प्रधानमंत्री को एक वादा किया है कि अगले 5 साल के अंदर जो एक्सपोर्ट है हम 2 गुना तक कर देंगे, तो उस वादे पे आप पूरा खरा उतर पाएंगे? 100% हम इसको सफलतापूर्वक हमारे उद्योग जगत, हमारे व्यापार जगत, हमारे किसान, हमारे अन्नदाता, हमारे मछुआरों का इतनी क्षमता है, इतनी ताकत है कि उनको अवसर मिले तो कभी चूकते नहीं. और हमने यही चीज़ ऑस्ट्रेलिया में देखी, यही यूएई में देखी कि हमारा निर्यात लगातार बढ़ते गया है. और मुझे पूरा विश्वास है कि यूनाइटेड किंगडम के साथ भी जो ये करार हुआ है जिसमें 99% जो भारत का निर्यात है यूके को अब ज़ीरो ड्यूटी पे जाएगा सर आपने, और इससे गुड्स में तो व्यापार इन सामान की तो वस्तुओं के तो एक्सपोर्ट को लाभ मिलेगा ही. हमारे सेवा क्षेत्र जिसमें लाखों युवा युवती आज सेवा करते हैं देश भर में, और आज यूके अकेले में लगभग 75,000 से 1 लाख लोग काम करते हैं शॉर्ट टर्म वीज़ा पे, वर्क वीज़ा पे. उन सबको जो लाभ होगा उससे देश के सेवा क्षेत्र को भी बहुत बड़ा बूस्ट मिलेगा. Sir, now sir, you have spoken about the Australia, UAE and a very good result on the UK free trade agreement. So what are the now positive hopes for the US trade agreement going ahead? What are the means we can assume going ahead? There is a positive sentiment, positive hints you are giving to all over the country. India today negotiates from a position of strength, from a position of confidence. हमारा आत्मविश्वास निरंतर हमें अच्छे फ्री ट्रेड एग्रीमेंट या करार करने के लिए प्रोत्साहित करता है. आपने देखा हमने सब विकसित देशों के साथ किया है, आगे भी, चाहे वो न्यूजीलैंड हो, चाहे वो ओमान हो, चाहे वो यूनाइटेड स्टेट्स हो या 27 देशों का यूरोपियन यूनियन का समूह हो. भारत अब हमारे करार बड़े सोची समझी रणनीति के साथ करते हैं. यूनाइटेड स्टेट्स के साथ भी अच्छी बातचीत चल रही है और मुझे विश्वास है कि फॉल 2025 यानी अक्टूबर नवंबर 2025 जो समय सीमा माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी और यूएसए के राष्ट्रपति ट्रम्प साहब ने दोनों ने मिलके जो समय सीमा में बायलैटरल ट्रेड एग्रीमेंट करने का निर्णय लिया था, उसमें हम एक अच्छा करार यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका के साथ भी अवश्य करें. सर आज उद्धव ठाकरे का बर्थडे है, वहाँ पर राज ठाकरे पहुँचे मातोश्री और उद्धव ठाकरे का बर्थडे कैसे देखते हैं आप? ये उनको जन्मदिन की मेरी बहुत बहुत शुभकामनाएं. सर जो 1 अगस्त की डेडलाइन आ रही है उसको लेकर कुछ चिंतित होने की जरूरत है क्योंकि कई सारे पार्टिसिपेंट हैं, उनके मन में थोड़ा शक संदेह है, तो किस तरह से आप उसे रिएक्ट करेंगे सर? मैंने पहले भी कहा है कि कोई डेडलाइन के हिसाब से भारत कभी नेगोशिएट नहीं करता. अच्छा होगा उसके पहले कुछ करार हो जाए, लेकिन हमारे देश हित और जनहित को संरक्षित रखना ये हमारी प्राथमिकता रहेगी. आज उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्त राज ठाकरे देखील शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर गेले. उद्धव जीना माझ्या शुभेच्छा, वाढदिवसची शुभेच्छा आणि ईश्वर लंबी आयु त्यांना दे अशी माझी ईश्वरची प्रार्थना आहे.
Trade bodies felicitating you on the historic FTA agreement your government has done with the UK. And sir, do you think that this will be a template for other emerging economies also going ahead for the FTA agreement? Very clearly, this reflects the growing strength of India. Prime Minister Narendra Modi over the last 11 years has, on the one hand, strengthened India's economy from a fragile 5 to the top 5, and by 2027 we will be the world's third largest GDP. And on the other hand, he has created friendships, he has earned the goodwill of nations across the world, and undisputedly he is the tallest and most popular leader in the world today. He has been in government for nearly 24 years, either as Chief Minister of Gujarat and then as Prime Minister of India. He is the second longest serving, continuously serving Prime Minister after Jawaharlal Nehru with 4,078 days. And the world today looks up to him with admiration, respect and trust. And I think this UK-India Comprehensive Economic and Trade Agreement is the result of the trust that Prime Minister Modi has earned across the world, because of which now we are negotiating and finalizing agreements with developed countries with whom we do not compete, but with whom we complement each other. It will open up a plethora of opportunities. It is the most comprehensive free trade agreement India has ever entered into. 30 chapters, including environment, gender, anti-corruption. It has so many positives and new things that today the world wants to do business with India, wants to do free trade agreements with India. Sir, you talk about the Congress was throwing Indian industry, Indian trade, Indian farmers and fishermen to the mercy of a non-market economy. And I think Prime Minister Narendra Modi took the bold and courageous decision not to join RCEP and saved crores of people in India, crores of people's jobs in India, crores of people, particularly the MSMEs, from becoming extinct. And he did the greatest service to India by not joining RCEP. Sir, अभी आपने अपने